साऊथ इंडियन पदार्थांमध्ये आपण इडली, डोसा, उत्तप्पा हे पदार्थ तर नेहमीच करतो, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सकाळच्या घाईत अगदी झटपट होणारे रवा आणि ओट्स वापरून केलेले पौष्टिक आणि इन्स्टंट असे अप्पे। तर जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। अप्पे बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे, त्यासोबत 1 वाटी ओट्स घेतलेले आहेत आणि 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे। आता हा जो रवा आहे हा जाड रवा वापरलेला आहे, कारण माझ्याकडे आज जाड रवा घरात उपलब्ध होता म्हणून मी तोच वापरलाय। तर आता हा रवा, ओट्स आणि हे जे तांदळाचं पीठ आहे हे आधी आपल्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचे। तुम्ही जाड रव्याऐवजी बारीक रवा वापरलात तरी देखील चालेल आणि ओट्स जर तुम्हाला असेच वापरायचे असतील मिक्सरला न फिरवता तरी चालेल, परंतु मग त्याला भिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि आपण हे झटपट करणार आहोत अप्पे, म्हणून मी हे सगळे जिन्नस मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत। तर जेवढे शक्य होईल तेवढे हे जिन्नस बारीक करून घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी दही आणि त्यासोबत 1 वाटी सुरुवातीला इथे मी पाणी टाकून घेणार आहे। तर पाणी टाकताना एकदम एका वेळी खूप पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून इथे पाणी टाकायचं आहे। तर सुरुवातीला इथे 1 वाटी आणि त्यानंतर एक साधारण 2 वाट्या इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस परत एकदा नीट मिक्स करून घ्यायचे। तर इथे 2 वाट्या रवा आणि 1 वाटी ओट्ससाठी मला इथे 3 वाट्या पाणी आणि अर्धी वाटी दही असं वापरलेलं आहे। आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला एक साधारण 5 ते 7 मिनिटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे जो रवा आहे तो चांगला भिजला जाईल। तर 5 ते 7 मिनिटानंतर चेक केलं तर जो रवा आणि ओट्स आहे त्यांनी पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे आणि जे बॅटर आहे हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या ॲड करून घेणार आहोत। तर त्यात सुरुवातीला मी इथे टाकलेले आहेत 5 ते 6 बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्यानंतर ह्यात टाकायचा आहे थोडासा कढीपत्ता। तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर देखील आवर्जून वापरा, माझ्याकडची संपलेली आहे कोथिंबीर म्हणून मी इथे वापरलेली नाही। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे आपण इन्स्टंट अप्पे करतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर हे अप्पे अजून पौष्टिक करायचे असतील तर तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे वापरू शकता। मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये टाकायचे 1 चमचाभर तेल, जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा तेल टाकून घेतले। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, तर जो व्हिडिओमध्ये चमचा दिसतोय त्या चमच्याने मी 1.5 चमचा इथे मीठ टाकून घेतले। पुन्हा एकदा हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचे। आता इथे जाड रवा वापरलेला असल्यामुळे आपण हे जे बॅटर आहे हे 5 ते 7 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, परंतु जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल तर मात्र हे बॅटर जास्त वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवण्याची गरज नाही। फक्त हे सगळे पदार्थ ह्यात ॲड करायचे आणि लगेचच त्याचे अप्पे करायला घ्यायचे। आता हे बॅटर बऱ्यापैकी घट्ट आहे, यात आपल्याला अजून पाणी टाकून घ्यायचे। तर सुरुवातीला 3 वाट्या पाणी टाकलं होतं आणि आता परत एकदा मी याच्यामध्ये एक साधारण 1 वाटी पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला जर पाण्याचा अंदाज नसेल तर एकदम पाणी टाकण्याऐवजी थोडं थोडं करून पाणी टाका आणि मग हे बॅटर बनवायचं। तर पाणी टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं। तर अप्प्यासाठीचं जे बॅटर असतं हे फार घट्टही नको आणि फार पातळसरही नको आहे, तर साधारण ह्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला अप्पे बनवण्यासाठीचं बॅटर हवं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची बेकिंग पावडर, तर मी इथे साधारण पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, ती यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचसोबत बेकिंग सोडा देखील आपण वापरणार आहोत। तर जेवढी बेकिंग पावडर आपण वापरली आहे त्याच्या निम्माच इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे। पुन्हा एकदा हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे अप्पे बनवण्यासाठी जे बॅटर लागतं ते इथे तयार झालेलं आहे। याचे आता अप्पे करायला घेऊयात। अप्पे पात्र जे आहे ते गॅसवर मी चांगलं गरम करून घेतलेलं आहे अगदी धूर येईपर्यंत। त्यानंतर मग गॅस मोठाच ठेवायचा आणि या प्रत्येक खणामध्ये अगदी 1-1 थेंबभर तेल टाकून घ्यायचे
आणि सगळ्या खणांमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर याच्यावर अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं। असं केल्यामुळे जे अप्पे पात्र आहे हे अप्पे बनवण्यासाठी अगदी परफेक्ट तयार होतं। अप्पे बिलकुलही अप्पे पात्राला चिकटत नाही। त्यानंतर गॅस कमी करायचा आणि परत एकदा प्रत्येक खणामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि त्यानंतर जे आपण अप्प्याचं बॅटर बनवलं होतं ते ह्या प्रत्येक खणामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं। तर अप्प्याचं बॅटर टाकताना शक्यतो कडेचे जे खण आहेत ते आधी भरून घ्यायचे आणि त्यानंतर मग मधल्या खणामध्ये टाकायचं। तर एक साधारण 2 मिनिटानंतर हे जे अप्पे आहेत ते आपण झाकण काढायचं आणि त्याला कडेने थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे जे अप्पे आहेत ते पटकन आपल्याला काढता येतात। शक्यतो असं केल्यामुळे जे अप्पे आहेत ते आपल्याला काढायला सोपं पडतं, म्हणून इथे मी अगदी थोडं थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। परत एकदा 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं। 2 मिनिटानंतर बघूयात, अप्पे चांगले टम्म फुगल्यासारखे दिसत आहेत। आता हे अप्पे जे आहेत हे पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने पण चांगले शेकवून घ्यायचे आहेत। तर आता हे अप्पे निघताना अगदी सहज निघतात, बिलकुलही अप्पे पात्राला चिकटत नाही। तर प्रत्येक अप्पे जे आहेत ते आपण एक एक करून असे उलट करून घेऊयात आणि दोन्ही बाजूने चांगले शेकवून घेऊयात। आता सगळे अप्पे असे पलटी करून घेतल्यानंतर परत एकदा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस जर ह्या स्टेजला मीडियम ठेवलात तरी चालेल आणि दोन्ही बाजूने हे अप्पे चांगले शेकवून घ्यायचे आहेत। तर हे पहा, आता हे अप्पे जे आहेत हे दोन्ही बाजूने चांगले शेकवले गेलेले आहेत। अजून थोडे जर क्रिस्पी करायचे असतील तर अजून 1-2-3 मिनिटासाठी तुम्ही हे अप्पे ह्यामध्ये ठेवून द्या आणि दोन्हीकडून चांगले क्रिस्पी करून घ्या। तर हे अप्पे बनवण्यासाठी मला इथे बरोबर सुरुवातीपासून तर अगदी म्हणजे बॅटर तयार करण्यापासून तर अगदी अप्पे बनवेपर्यंत बरोबर 15 ते 20 मिनिट फक्त लागलेले आहेत, त्यापेक्षा जास्त वेळ लागलेला नाही आहे। आणि हे अप्पे तुम्हाला अजून पौष्टिक करायचे तर त्यासाठी यात तुम्ही गाजर, त्यानंतर कोबी, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या देखील इथे वापरू शकता। तर आता आपले हे अप्पे बनवून तयार झालेले आहेत। हे अप्पे ओल्या नारळाची चटणी किंवा अगदी केचपसोबत जरी तुम्ही खाल्ले तरी देखील टेस्टी लागतात। तर असे हे रवा आणि ओट्सपासून झटपट इन्स्टंट असे अप्पे इथे बनवून तयार झालेले आहेत। आणि जर यातले एक अप्पे आपण फोडून बघितला तर आतमध्ये अगदी छान मऊसूत असेही शिजलेले आहेत, बिलकुलही असे कच्चे राहिलेले नाही किंवा गचका बसतो असेही झालेले नाही आहेत। तर अगदी आतपर्यंत शिजलेले आहेत आणि जर वरून हे अप्पे चेक केले तर वरून देखील हे अप्पे छान क्रिस्पी असे झालेले आहेत। तर तुम्ही पण हे रवा आणि ओट्सचे अप्पे नक्कीच करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।